विवर्स, काल रात्री एक 65 वर्षीय महिला इकडनं रिक्षा शोधण्यासाठी ते या साईडला आल्या आणि इकडनं त्यांना हा पूर्ण जे एरिया आहे, हा जे नाला आहे, हे बघा, याच्यावर काहीच पीएमसीने काही कव्हर लावलं नाहीये आणि त्यामुळे हा पूर्ण एरिया, रात्री जोरात पाऊस आला होता आपल्या सगळ्यांना माहिती, आणि तासभरातच हा पूर्ण एरिया तुंबून गेला होता. एवढा तुंबून गेला होता की इथपर्यंत हा जो फुटपाथ आहे इथपर्यंत पाणी होतं. आणि त्या साईडला त्या महिला, कॅमेरामध्ये दाखवा, त्या साईडला त्या उतरल्या. इथं पाण्यामुळे त्यांना कळलंच नाही की इथे नाला आहे किंवा ड्रेनेज आहे. आणि हे पीएमसीची किती मोठी चूक आहे बघा, की हा नाला जे आहे हा शेवटी इथे येऊन हा एक मोठा ड्रेनेजचा रूप धारण करतो, एक ड्रेनेज मध्ये कन्वर्ट होतो. आणि त्या महिला अक्षरशः काल रात्री इकडनं स्लिप झाल्या, कारण की त्यांना कळलंच नाही, ते सगळं पाणी होतं, पूर्ण पाणी तुंबून गेलेलं होतं. तुम्ही बघा इथपर्यंत, अगदी इथे अजूनही ओल आहे, इथे अजूनही दिसतंय की हे ओलं आहे. तर रात्री पूर्ण या ठिकाणी पाणी होतं. आणि माझा मत आहे ही त्यांची चूक नाहीये, ही पीएमसीची चूक आहे. आणि या केसमध्ये व्ह्युअर्स, का पीएमसीवर जर त्या महिला गेल्या, आता त्यांची साडी सापडलेली आहे आणि असं म्हटलं जातं, त्यांच्या नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की बहुतेक त्या आता या जगात नाहीये, त्या महिला त्या गेल्या आहे. तर या केसमध्ये पीएमसीवर का सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल नाही व्हायला पाहिजे? माझ्यासोबत तुषार आहे, तुषार त्यांचे नातेवाईक आहे. तुषार, काय म्हणाल तुम्ही? काय नाही, कारण पाणी जास्त असल्यामुळे त्यांना ते कळलं नाही की बाबा कोणालाच नाही कळणार ना, कारण की जर पाणी आहे, रात्र आहे, इथे लाईट नाहीये बघा या ठिकाणी, आणि या ठिकाणी असं काही बॅरिकेड वगैरे पण काही बॅरिकेड नाहीये, जाळी नाहीये. त्यात कसं होतं की आता त्या तरी एजेड होत्या, प्लस त्यांना ते कळून आलं नाही, कारण पाण्याचा फ्लो जो आहे तो वर्ण पूर्ण येतो त्याच्यावरती. आणि हे किती किती खोल आहे बघा, किती खोल आहे ते. आणि त्यानंतर ते रात्री 11 वाजता ज्या हे झाल्यात त्या अजून सापडलेल्या नाहीयेत. आणि त्या ठिकाणी नाला आहे, जो हे जे पाणी येतं तिथं मिळतं, तो ओढा मुठेला जातो. आता त्याच्यामध्ये रात्रीपासून म्हणजे इकडनं आता त्यांची साडी आपल्याला सिंहगड रोडच्या खाली जे ब्रिज आहे ती वडगावला सापडलेली आहे. म्हणजे बघा काय फोर्स असणार पाण्याचा, की इकडनं अंदाजे 1 किलोमीटर आहे ते, 1-1.5 किलोमीटर तिथं त्यांची साडी सापडलेली आहे आता. पण या संदर्भात जे कोणी पीएमसीचा कॉन्ट्रॅक्टर किंवा इंजिनियर जबाबदार आहे, त्याच्या अगेन्स्ट मध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे की नाही? त्याच्यावरती तर कारवाई व्हायलाच पाहिजे. आता काय जाळी पण तुम्ही लावलेली नाहीये, हे बघा हे ओपन आहे सध्या. जर आता पाऊस आला तर 100% ते पाणी तुंबणार आणि परत कोणीतरी जाणार. आणि भरपूर अशा गाड्या पण आणली, स्लोप आहे, गाड्या तिथं गाड्या आहे. आणि हा जे एरिया आहे हा इथं, हा एरिया कम्प्लिटली म्हणजे प्रायव्हेट जे लोक आहेत त्यांनी हा एरिया, हा जे रोड आहे हे अर्धा रोड हडप केलेला आहे. पंक्चरची दुकानं आहे किंवा अजून काहीतरी दुकानं आहे आणि त्यामुळे रोड दिसतच नाही. किती गाळा आहे, पाईप्स आहे फुटपाथवर. म्हणजे पीएमसीचं अजिबात लक्षच नाही आहे. आणि परत म्हणजे आज जर परत पाऊस आला आणि परत इथे कोणीतरी उतरलं तर ते वृद्ध महिला असो की यंग माणूस असो, कोणीही पडू शकते याच्यात, कारण की तुम्हाला दिसणारच नाहीये, लाईट पण नाहीये. त्यामुळे तर म्हटलं ना, त्याला जाळी जरी असती, समजा त्या तिकडनं वाहत आल्या असत्या तरी इथं अडकल्या असत्या, पण तसं काही झालं नाही. जाळी लावायला पाहिजे पीएमसीने. ज्या इंजिनियरची चूक आहे, ज्या अधिकाऱ्याची चूक आहे, त्याच्या अगेन्स्ट मध्ये काय करायला पाहिजे? कारवाई करायला पाहिजे. आता ते सरकारनेच बघितलं पाहिजे. आपण तर काय, आम्ही त्यांना ओळखतो. अजित दादा, आहे का तुमचं लक्ष पुण्यात काय चाललंय? आणि प्लस इथं बॅरिकेड पण नाहीये, तिथं काय बोर्ड पण लिहिलेलं नाहीये की बाबा इथं पाणी वाहतं किंवा असं काही दिसत नाही. एकदा पाऊस आला तर पूर्ण ते भरून जातं. हा एरिया सिंहगड पोलीस स्टेशनचं हद्दीत आहे. नरे चौकीच्या सिंहगड रोड पोलीस स्टेशन पीआय, तुम्ही या केसमध्ये ऍक्शन घ्याल का? पीएमसीच्या जे कन्सर्न कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा अधिकारी आहे त्यावर का गुन्हा नोंद होत नाहीये या केसमध्ये? कारण की परत कोणीतरी जाणार. आणि अवघड आहे. आता ते सापडल्यानंतरच आम्हाला माहिती आहे, आमच्या मनात किती दुःख ते आम्हाला माहिती. आता ते आता नक्की कोण बघणार आणि कोण त्याबद्दल खरंच काय कारवाई होणार का ते पण काय गॅरंटी नाहीये, काय शाश्वती नाहीये. आणि रात्रीपासून ते हुडकतात, ते अजून बॉडी सापडली नाही. त्यामुळे आम्ही पुढे बघा 13 तास झाले बॉडी अजून सापडलेली नाहीये. आणि पीएमसी बिल्डिंग मध्ये एसी मध्ये बसलेले अधिकारी, इथे लोक अक्षरशः वाहून जात आहे, मरताय, बट पीएमसीला काहीच फरक पडत नाही. आणि प्लस कचरा पण त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, इथं कचरा आहे, सगळंच आहे, स्लोप आहे. म्हणजे अंदाजे 1/2 किलोमीटर पासून पाणी वाहून येतं आणि फोर्स मध्ये येतं. बरोबर. आणि पुढे अशी शाळा पण आहे, इथं समोर पोतदार शाळा आहे.
शाळा आहे, हजारो मुलं. हजारो तिथं कॉलेज आहे, इथं सिंहगड कॉलेज 2 शिफ्ट मध्ये शाळा चालते 2 शिफ्ट मध्ये शाळा. आणि इथं जे अतिक्रमण झालेलं या रोडवर त्यावर पण पीएमसीचं अजिबात लक्ष नाही. बघा पूर्ण अर्धा रोड गायब झालेला आहे. पूर्ण रिक्षावाले वगैरे बसून इथं रात्रीचे दारू वगैरे पितात. ते म्हणजे सगळ्यांना माहिती येतं बऱ्यापैकी, पण असं घडणं हे चुकीचं होतं आणि ते त्यांना पण कळून आलं नसन, पण ते आता दुर्दैवी ते सापडतच नाही. त्यामुळे आता घटना दुर्दैवीच आहे. होपफुली आता तरी पीएमसी ला जाग येईल आणि पीएमसी यावर ऍक्शन घेणार. न्यूज डॉट्स करिता टिकम शेखावत.